श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना? तर आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, संकटेही आपल्याला हरवण्यासाठी नसतात, तर आपल्यामध्ये ताकद आणि जिद्द दाखवण्यासाठी येत असतात. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक सुरुवातीचा धडा असतो आणि तो धडा आपण वाचून काढला आणि त्यातून जर आपण चांगला अर्थ काढला तर आपण संकटावर नक्कीच मात करू शकतो. आणि बाळांनो, जो माणूस संकटापासून पळवाट काढतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही, पण जो प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशाची पायरी चढू शकतो. बाळांनो, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, परमेश्वराचे आपण झाल्यास सुखी होऊ तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसेच बाळांनो, जीवनात आनंद व सुख मिळवण्यासाठी परमेश्वराचे नाम घ्यावे लागते. बाळांनो, परिस्थिती कितीही कठीण असू द्या, सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. श्रद्धा मनात ठेवा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. विश्वासाने पुढे चालतच राहा. बाळांनो, परमेश्वराचे इतक्या मनापासून नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. स्वामी सांगतात, बाळांनो, जेव्हा तुम्हाला आयुष्यात सर्व संपल्यासारखे वाटते तेव्हा तर ती तुमची खरी परीक्षाच असते. बाळांनो, ज्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो त्याला घाबरण्याची काहीच गरज नसते. कारण बाळा, तुम्हाला आम्ही संकटातून फक्त काढत नसतो, तर त्यातून लढण्यासाठी तुम्हाला मजबूत करत असतो, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, दुसऱ्याच्या चुका कधीच काढत बसू नका. त्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर बघा कसा प्रसन्न होतो तो. बाळांनो, परमेश्वर भक्तांची संकटे नाशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही की काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती परमेश्वर देतो आणि भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. बाळांनो, जितक्या अपेक्षेने आपण सुख मिळवण्यासाठी धडपड करत असतो तितकी सर्व अपेक्षा जर आपण परमेश्वराकडे लावली तर आपल्याला जीवनात सुख, समाधान, यश हे सर्व काही मिळणारच. बाळांनो, प्रत्येकाने परमेश्वराचे नाम हे मनापासून घेणे कर्तव्य असते. स्वामी सांगतात, बाळांनो, जेव्हा आपण जीवनात काहीतरी मोठं करण्याचे ठरवतो तेव्हा अचानक काही अडचणी येतात आणि अडचणी आल्या की काही जण माघार घेतात, पण जी खंबीर माणसे हे समजतात की प्रत्येक संकट हे आपल्याला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवण्यासाठी आलेले असते. त्यामुळे माझ्या बाळांनो, मनाचा संयम गमावू नका. फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवणे हेच यशाचे गुपित आहे. बाळांनो, जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे तर व्यवहारात आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते परमेश्वराच्या इच्छेनेच मिळते अशी मनात श्रद्धा ठेवावी. आणि असा विश्वास ज्यांच्याजवळ असतो त्याला कधीच घाबरण्याची गरजच नाही. बाळांनो, हे नीट लक्षात ठेवा. बाळांनो, परमेश्वराला काही कमी नसते. बाळांनो, आपल्याला परमेश्वर सर्व काही देत असतो. परमेश्वराला आपला आधार माना. या जगात त्याच्याशिवाय काही नसते. परमेश्वराची साथ असली की घाबरण्याचे काहीच कारण नाही. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.